गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी वरुण सुरेश उखर्डे, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अहेरी. आज आपण क्लास 12 CBSE मॅथमॅटिक्स यामधील इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याविषयी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तसेच इयत्ता 11वीमध्ये सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि त्याच्या जनरल सोल्युशनबद्दल माहिती बघितली आहे. तसेच आपण विविध फॉर्म्युलेसुद्धा त्याचे बघितले आहेत. त्यासाठी आज आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा युनिट अभ्यासणार आहोत. तर या युनिटमध्ये आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याची माहिती बघणार आहोत. त्याआधी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याची जी माहिती बघणार आहोत ती अशा प्रकारे आहे. तर सर्वात आधी आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स हे बघूया. त्याआधी आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन याची डेफिनेशन बघू. An equation involving trigonometric functions of variable is called a trigonometric equation. For example, बघूया. sin theta equal to 1/2, tan theta equal to 2, cos 3 theta equal to cos 5 theta are all trigonometric equations. Again, x equal to a sin omega t plus alpha is also a trigonometric equation. म्हणजेच ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ व्हेरिएबल हे प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणतो? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. आता सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन त्याची डेफिनेशन बघूया. ए व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल इन ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which satisfies the equation is called a solution of trigonometric equation. त्याचं एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, थीटा इक्वल टू π/6 satisfies the equation sin theta equal to 1/2. Therefore, π/6 is a solution of trigonometric equation sin theta equal to 1/2. म्हणजेच इथे sin theta equal to 1/2 म्हणजेच theta equal to π/6 म्हणजे 30 डिग्री जर आपण घेतला तर sin 30 डिग्री म्हणजेच किती मिळतो आपल्याला? 1/2. म्हणजेच जर थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिली असेल तर जे काही फंक्शन आपल्याला मिळेल की ज्याची व्हॅल्यू sin theta equal to 1/2, sin theta equal to 1/√2, sin theta equal to 1 अशा काही व्हॅल्यू मिळतील. यालाच आपण काय म्हणतो? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. तर आता आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स याची माहिती बघूया. वी नो दॅट इफ ए फंक्शन f from a to b is 1 and on to, then its inverse function denoted by f inverse from b to a exists for x belongs to a and y belongs to b. If y equal to f of x, then x equal to f inverse of y.
Clearly, the domain of f inverse is equal to the range of f, and the range of f inverse, that is equal to the domain of f. Now, trigonometric ratios defines functions called trigonometric functions or circular functions. Their inverse functions are called inverse trigonometric functions or inverse circular functions. Before finding inverse of trigonometric or circular function, let us revise domain and range of the trigonometric functions. We summarize them in the following table. आपण इयत्ता 11वी मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले, त्याचे ट्रिग्नोमेट्रिक प्रिन्सिपल व्हॅल्यूज बघितल्या, त्यानंतर जनरल सोल्युशन बघितलं, त्याचे डोमेन बघितले, त्याची रेंज बघितली. आपण त्याचे काही ग्राफसुद्धा बघितले होते की साइन एक्स साठी कोणता ग्राफ असतो. इन क्लास 11 वी हॅव स्टडीड trigonometric functions which are defined as follows. Sine function, that is sine function with domain r to range close interval -1 to 1. तसेच कोसाइन फंक्शन जे आहे त्याची सुद्धा डोमेन हा r असतो आणि रेंज क्लोज इंटरवल -1 आणि 1 असतो. म्हणजेच आपण सांगू शकतो की साइन आणि कॉस या दोघांचा डोमेन आणि रेंज कशी असते, नेहमी सारखी असते. तसेच टॅन फंक्शन जे आहे त्याचा जो डोमेन आहे तो आहे r मायनस एक्स सच दॅट एक्स इक्वल टू 2n + 1 π/2 where n belongs to z implies r. म्हणजेच त्याची रेंज जी आहे ती आहे ऑल रियल नंबर्स. तसंच टॅन कॉट फंक्शन जे आहे त्याचे सुद्धा r मायनस एक्स सच दॅट एक्स इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय, म्हणजेच एक्स इक्वल टू n π वेअर n बिलॉंग्स टू झेड, आणि त्याची रेंजसुद्धा काय आहे r. सेक फंक्शन जे आहे त्याचा जो काही डोमेन आहे तो आहे r मायनस एक्स सच दॅट एक्स इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ π/2 2n + 1 इंटू π/2 अँड n बिलॉंग्स टू झेड, आणि त्याची जी काही रेंज आहे ती आहे r मायनस ओपन इंटरवल -1 1. तसंच कोसेक जो काही फंक्शन आहे त्याचा डोमेन आहे r मायनस एक्स सच दॅट एक्स इक्वल टू n π n बिलॉंग्स टू झेड, आणि त्याची रेंज आहे r मायनस ओपन इंटरवल -1 आणि 1. ॲक्च्युली हे सर्व आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत आणि त्याचे ग्राफसुद्धा आपण बघितलेले आहेत. तरीसुद्धा आपण साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक यांचे ग्राफ परत एकदा अभ्यासू. एकदा परत साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कोसेक एक्स यांचे ग्राफ ऑब्झर्व करा. त्यामध्ये तुम्हाला दिसते की साइन एक्स जो आहे त्याचे जी काही रेंज दिलेली आहे ती आहे -1 पासून तर +1 पर्यंत. तशीच बाकीच्या फंक्शनची सुद्धा रेंज दिलेली आहे. आता आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मोस्ट इम्पॉर्टंट पार्टकडे वळूया. तो म्हणजेच प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. The following table shows domain and range of all inverse trigonometric functions. The value of function in the range is called principal value of the
फंक्शन. आपण इयत्ता 11वीमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण बघितलं होतं की साईन, कॉस, टॅन, कॉट हे जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत हे कसे आहेत, ऑन टू आहेत, पण 1 1 नाही. पण जर आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे काही असेल हे जर पाहिजे असतील तर आपल्याला काय पाहिजे, ते फंक्शन सर्वात आधी 1 1 आणि ऑन टू पाहिजे, म्हणजेच बायजेक्टिव्ह असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. म्हणूनच आपण काय केलं, जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होते ते फंक्शन 1 1 नव्हते, ऑन टू होते, म्हणजेच बायजेक्टिव्ह नव्हते. म्हणून आपण काय केलं, त्याला 1 1 आणि ऑन टू बनवण्यासाठी त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन आणलेत. म्हणजे तेच या टेबलमध्ये आपण बघू. तर खालील टेबलमध्ये आपल्याला दिसते पहा, साईन इन्व्हर्स जो दिलेला आहे त्याची जे काही डोमेन दिलेला आहे तो आहे क्लोज इंटरवल -1 1 आणि त्याची रेंज दिलेली ती कशी आहे, क्लोज इंटरवल -π/2 टू +π/2. तसेच कॉस इन्व्हर्स जो आहे त्याचीसुद्धा डोमेन क्लोज इंटरवल -1 आणि 1 दिलेला आहे, परंतु त्याची जी काही रेंज दिलेली आहे ती कशी दिलेली आहे, क्लोज इंटरवल 0 टू π. तसेच कोसेक इन्व्हर्स जो आहे त्याची डोमेन जी दिलेली आहे ती आहे r मायनस ओपन इंटरवल -1 1 आणि त्याची जी काही रेंज दिलेली आहे ती म्हणजेच क्लोज इंटरवल -π/2 टू +π/2 -0. तिसरा दिलेला आहे सेक इन्व्हर्स एक्स, त्याच्यामध्ये त्याचा डोमेन दिलेला आहे r -1 टू 1 आणि त्याची जी काही रेंज दिलेली आहे ती आहे क्लोज इंटरवल 0 π -π/2. तसेच टॅन इन्व्हर्स याचा डोमेन आहे r आणि त्याची जी रेंज आहे ती आहे ओपन इंटरवल -π/2 टू +π/2. तसेच कॉट इन्व्हर्स जो आहे त्याच्यासुद्धा डोमेन r दिलेला आहे आणि त्याची रेंज दिलेली आहे 0 π. आता हे जे आपण साईन इन्व्हर्सचे डोमेन आणि रेंज बघितली, यामध्ये ज्या काही रेंज दिलेल्या आहेत त्या रेंज म्हणजेच काय आहेत, आपल्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज. हा टेबल आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे, कारण याचाच यूज करून आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू काढणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त साईन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्स याच्याच फक्त रेंज पाठ करणार आहोत आणि त्याच्याहून बाकीचे ज्या राहिलेले फंक्शन आहेत त्याच्या रेंज काढूयात. बघा, साईन इन्व्हर्समध्ये जी काही त्याची रेंज आहे ती आहे -π/2 आणि +π/2. कॉस इन्व्हर्समध्ये त्याची रेंज आहे 0 π. जर आपण ह्या दोन रेंज लक्षात ठेवल्या तर बाकीच्या राहिलेल्या रेंजसुद्धा आपण काढू शकतो. लक्षात ठेवा की कोसेक इन्व्हर्स आणि सेक इन्व्हर्स, आता सिक्वेन्स कसा दिलेला आहे बघा, कोसेक इन्व्हर्स आधी आहे, नंतर सेक इन्व्हर्स आहे. कोसेक इन्व्हर्स आणि सेक इन्व्हर्स याची रेंज काढताना ज्या आपण साईन आणि कॉस इन्व्हर्ससाठी ज्या रेंज घेतल्या होत्या त्या ॲज इट इज लिहून ठेवा. पण एक लक्षात ठेवा की ज्यामध्ये आपण -π/2 π/2 लिहिलं, म्हणजे कोसेक इन्व्हर्समध्ये क्लोज इंटरवल -π/2 +π/2, त्यामध्ये आपल्याला कॉस इन्व्हर्समधला कोणता फंक्शन नाही आहे, 0, म्हणून आपण काय करू, त्यामधून 0 मायनस करू. तसेच सेक इन्व्हर्समध्ये क्लोज इंटरवल 0 आणि π लिहिला, म्हणजेच यामध्ये π/2 नाही, म्हणून आपण काय करू, यामधून π/2 मायनस करूया. तसंच नेक्स्टचे जे दोन फंक्शन आहे ते आहेत टॅन इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्स. यामध्ये सेम
साईन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्सचे जे काही इंटरवल होते म्हणजे जी काही रेंज होती ती ॲज इट इज लिहून टाका. फक्त लिहिताना काय असेल, ओपन इंटरवल -π/2 to π/2 आणि कॉट इन्व्हर्सचं काय असेल, ओपन इंटरवल 0 आणि पाय. अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं, समजा साईन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्सची रेंज लक्षात ठेवली, त्यानंतर कोसेक सेक असतो हे लक्षात ठेवलं, त्यानंतर टॅन इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्सची रेंज लक्षात ठेवली, तर तुम्हाला हे जे काही आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे प्रिन्सिपल व्हॅल्यू ज्या काढायच्या आहेत त्या सहज आणि इझिली काढता येतील. तर असाच अभ्यास करा आणि ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये ह्या व्हॅल्यू लक्षात राहिल्या पाहिजे. त्यासाठी जास्त पाठांतर करण्याच्या ऐवजी जर तुम्ही साईन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स ह्या दोन रेंज साध्या लक्षात जरी ठेवल्या आणि 1-2 वेळेस लिहून जरी बघितल्या तरी तुम्हाला ह्या एका दिवसात लर्न होऊन जातील. तर ह्या रेंज आज तुम्ही पाठ कराव्या किंवा लक्षात ठेवाव्या.